2 तारखेला हो घातलेल्या नगर परिषदेच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झाला. आमच्या विनंतीला मान देऊन मी सर्वांचे स्वागत करतो. आजच्या प्रचार सभेचे अध्यक्ष भानुदासजी वाहक खरं तर या तालुक्यात नाही जिल्ह्यात सर्व जनताच्या आदरानं दिलीप काकाकडे पाहत त्या दिलीप काका या तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप काका ज्या 40 वर्षापासून या नगरीचं अतिशय तन मन धनाने ज्यांनी नेतृत्व केलं आहे त्या आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या पॅनलचे ज्येष्ठ नेते आदरणीय भास्कर नाना बाळू नाना, आपल्या अध्यक्षपदाचे उमेदवार शरदजी गायकवाड, आपले उमेदवार अशोकरावजी, त्याचप्रमाणे दळवी आणि शीतलताई मोरे आणि उपस्थित सर्व बाळूनाना असतील, सुरेश दादा असतील, गणेश जी असतील. खरं तर गेली 40 वर्ष नानांच्या नेतृत्वाखाली आम्ही छोटे मोठे आम्ही विरोधात लढलो, पण वेळ आली तर आम्ही अनेक ठिकाणी एकत्र आलो. मग अनेक ठिकाणी तुम्हाला सांगता येईल. कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, जिल्हा संघ असेल आणि आता हो घातलेल्या नगर परिषद काकाच्या विनंतीला मान देऊन नानांना या गावाचा प्रगती करायचा ध्यास घेतलेला आहे आणि नानाने 2 पावलं मागे येऊन आणि काकाच्या नेतृत्वाखाली घड्याळ चिन्हावर नगर परिषद लढायचं ठरलं आणि अतिशय अख्ख्या गावाला अतिशय मोठा आनंद झाला. गटातटाच्या राजकारणात लोक कंटाळलेले असतात आणि कंटाळलेल्या माणसाला दिशा नसती आणि म्हणून ती दिशा देण्यासाठी नानांनी असं खंबीर एक पाऊल उचललं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा आला अतिशय आनंद झाला. कारण आम्ही सगळं 65 ठिकाणी झुकलेलो आहे. खरं तर नानांचं काम तुम्ही बघितलं असेल. विजन असलेला हा नेता आणि त्याला साथ लाभली तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप काकांची. खरं तर काका 5 नंबर वॉर्ड हा अतिशय एकेकाळी 86ला नानांनी या ग्रामपालिकेची सूत्र हातात घेतली आणि अनेक खड्ड्याचं पिंपळगाव होतं, टपऱ्याचं पिंपळगाव होतं आणि नानांनी ज्यावेळी 86ला लोकांनी सत्ता दिली आणि त्या सत्तेतून नानांनी हळूहळू 40 वर्ष हे असं भव्य दिव्य की जिल्ह्यातले नाही महाराष्ट्रातले लोक म्हणतात का पिंपळगाव एक दुबई आहे आणि त्या दुबईला एक नाव ललित काकांनी तुम्ही दिलेली संधी काकांना एकदा नाही, दोनदा नाही, 3दा काका 3दा या तालुक्याचे आमदार झाले. अतिशय संयमी, अतिशय दूरदृष्टिकोन. मागे काहीतरी मागच्या सभेमध्ये कोणीतरी बोलत होतं की तुम्ही 40 वर्षात काय केलं. 40 वर्षापूर्वीचं पिंपळगाव, 40 वर्षापूर्वीची मार्केट कमिटी, 40 वर्षापूर्वीचा हा तालुका आपण जर बघितला असेल तर अतिशय बिकट परिस्थिती होती आणि नानांनी सूत्र घेतले असतील, काकांनी सूत्र गेले असतील, आम्ही कारखान्यात गेलो असेल. काका ही जागा इथं अतिशय खडतर जागा होती. संपर्क त्यांच्याशी आलेला असेल. असे आपल्या या पिंपळगावचे रहिवासी आणि इंजिनियर असलेले एक अभ्यासू काम करण्याची उमेद असलेले असे आपले नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत, मी त्यांना विनंती करतो की आपल्या या मतदारांना आपण मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. इथं मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष वाकसर, मान्य कार्यसम्राट आमदार बंकर साहेब, नानासाहेब व माझे सर्व सहकारी. मी 40 वर्षापासून सेवेत कामकाज करीत होतो. शेवटच्या 10 वर्षामध्ये मी पिंपळगाव भागातच काम केलेलं आहे आणि आता आपण इथं जे बसलेलो आहे पेवर ब्लॉक बसवणे, पेट्रोस करणे किंवा ज्या काही लाईट वगैरे लावणे या आपण मान्य नानासाहेबांच्या व काकांच्या मार्गदर्शनाखालीच काम पूर्ण केलेलं आहे. त्यावेळेला पण मग मी शासकीय कर्मचारी म्हणून या कामावर देखील करीत होतो आणि या पुढे आपल्याला ज्या काही अडीअडचणी दिसतात, उदाहरणार्थ स्त्री शौचालय बांधणे, पुरुष शौचालय बांधणे, उर्वरित गटर करणे, उर्वरित रस्ता करणे
या सर्व कामाचं व नानासाहेब आपल्या भाषणात करणारच आहे. तरी आपल्याला आश्वस्त करतो की सर्व कामे येत्या काही दिवसात केली जातील आणि ह्या प्रभागातील माननीय दळवी मामा, मान्य श्री मोरेताई आणि नगरपरिषद उमेदवार मी शरद गायकवाड घड्याळ निशाणी समोर बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी करा असं मी आवाहन करतो. नमस्कार. धन्यवाद गायकवाड साहेब. यानंतर आपल्या पॅनलचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुरेश दादा पुढे यांना विनंती करतो की आपलं थोडक्यात मार्गदर्शन करावं. हो, गाजलेल्या 2 डिसेंबर 2025च्या पिंपळगाव बसवंत नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक आणि पवनसुत नगर येथे आज त्या प्रचार सभा आणि त्या प्रचार सभेचे अध्यक्ष भानुदासजी वाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या नगर परिषदेच्या पॅनलचे नेतृत्व करणारे आपल्या गावचे भूमिपुत्र आमदार दिलीप काका बनकर, ज्यांनी पिंपळगाव ग्रामपंचायतमध्ये अनेक वर्ष विकासाचं काम केलं, असं कुशल प्रशासन त्यांचं जे नावलौकिक आहे असे भास्कर नाना बनकर. थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपले शरदजी गायकवाड, त्याचप्रमाणे बाळूनाना बनकर, दिलीप नाना मोरे, सुधाकरजी मेंगाने, गणेशजी बनकर, ज्यांनी आपल्याला प्रास्ताविक केलं आणि मागच्या कालखंडामध्ये त्यांनी इथे जे कामं केले असे बनकर साहेब. आपल्या 5 नंबर प्रभागाचे उमेदवार अशोकजी दळवी आणि शीतलताई मोरे आणि उपस्थित असलेले माझे सर्व पवनसुत भागातील बंधू आणि भगिनींनो, माझ्या अगोदर सरांनी आणि गायकवाड सरांनी आणि दिलीप नानांनी मनोगत व्यक्त केलं. दिलीप काकांच्या बाबतीत आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्याला जाण्यावर बेडला एक समाज सभागृह सुद्धा सरांनी सांगितले, पेवर ब्लॉक बसवले आणि एक मंदिराचं काम दिलीप नाना अनलेवल होते आणि ती लेवल करून चांगल्या प्रकारे इथं झालं. परंतु मला वाटतं इथं एक समाज मंदिर जर या लोकांसाठी झालं तर निश्चितच या लोकांची चांगली सोय होईल. अंतर्गत गटारीचं काम झालेलं आहे, काही शिल्लक असेल ते पण आपल्याला करता येईल आणि अंतर्गत कॉन्क्रिटीकरण त्याचे सुधाकर काकांनी सांगितलं का ती थोडीशी अजून आपल्याला करणं बाकी आहे, तर तेही काम नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्याला निश्चित करता येईल. कारण ठामपणे आता बोलता येतं. ग्रामपंचायतला मागच्या वेळेला 22 महिने तुम्ही नानांच्या पॅनलला निवडून दिलं, थेट सरपंचपदी नानांना विराजमान केलं आणि 13 सीट निवडून दिल्याबद्दल आणि सरांनी बनकर सरांनी आता सांगितलं का त्यांनी जेवढं करता येईल काम तेवढं केलं, परंतु ग्रामपंचायतचा विकास निधी कमी पडला होता आणि आता नगर परिषद आहे, आता कुठलेही निधी नाही असं रडगरानं राहणार नाही. आपले जे जे कामं आहेत ते कामं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहा. निश्चितच चांगले दर्जेदार कामं या भागामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. आता नवीन दळवींच्या बाबतीत काय सांगायचं, दळवींना मागचा अनुभव आहे आणि शीतलताई मोरे त्यांना वारसा आहे, दिलीप नानांचा आहे, आमचे तुकाराम काका मोरे यांचा वारसा आहे, त्यांना समाज कामाची जाणीव आहे. ते निश्चितच या प्रभागामध्ये चांगलं आपलं काम करतील ही मी तुम्हाला ठामपणे आजच्या या प्रचार सभेत सांगतो. आणि हक्काचे माणसं आहे, तुम्हाला अगदी हाकेच्या अंतरावर बोलायला
तुमच्या समस्या मांडायला कधीही तत्पर राहतील. आपले रेशन कार्डचे काम असू द्या, कुठल्याही महसूल खात्याचे काम असू द्या, सरकार दरबारी ते तुम्हाला निश्चित केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून येत्या 2 तारखेला आपण आपल्या मशीनवर 3 घड्याळाचे चिन्ह राहणार आहे. पहिलं आपले गोपालकृष्ण गायकवाड म्हणजे शरद गायकवाड हे नगराध्यक्ष पदाचे, आणि त्याच्यानंतर दळवी अशोक बागोजी आणि मोरे शीतल विशाल हे तिन्ही बटनावर आपण त्या चित्रावर बटन दाबून प्रचंड मताने निवडून आणायचे एवढं आवाहन मी या प्रसंगी करतो. आणि ते निश्चित तुम्ही कराल. आपली निशाणी काय आहे? काय जोरात सांगा. तर मग आपल्याला 2 तारखेला घड्याळ या निशाणीवर प्रचंड मताने निवडून आणायचे एवढंच आवाहन पुन्हा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादा. या ठिकाणी दादांनी सांगितलं की आपल्याला जे काही मतदान करायचं आहे ते करताना आपल्याला 3 वेळेस बटन दाबायचं आहे. आपल्या नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या समोर जे काही घड्याळची निशाणी असेल तिथे एकदा बटन दाबायचं आहे. त्यानंतर दुसरे आपले जे उमेदवार आहेत शीतलताई मोरे यांच्या समोर जी काही घड्याळ निशाणी असेल तिथं बटन दाबायचं आहे. आणि त्यानंतर आपले दुसरे उमेदवार अशोक भाऊ दळवी यांच्या समोर जे घड्याळ ही निशाणी आहे तिथं समोर निशाणी राहील तिथं बटन दाबायचं आहे. म्हणजे एकाच मशीनवर 3 वेळेस बटन दाबायचे. आपले या प्रभागातील जे काही मतदार आहेत ते अशिक्षित आहेत आणि म्हणून तुम्हालाही त्यातील थोडी माहिती या ठिकाणी उद्या दिली जाईल. या ठिकाणी या प्रभागामधील या पवनसूत नगर मधील कार्यकर्ते संजय वाघ या ठिकाणी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतायत. येत्या 2 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनियर गायकवाड साहेब आणि दळवी अशोक बागोजी शीतलताई मोरे. तर माझ्या वतीने आणि पवनसूत नगराच्या वतीने नागरिक आणि यांनी सकाळी कळकळीत उठायचं. 5 वाजता उठत असेल तर 6ला उठत असेल तर 5 वाजताच उठायचं आणि थेट पिंपळगावकरांचा पकडायचा. आणि हे तिन्ही उमेदवार त्यांच्या नावासमोर घड्याळ निशाणी या बटनावर बटन दाबून आणि प्रचंड मताने विजयी करायचं. आणि काही या पवनसूत नगरच्या काय अडचणी हे आजपर्यंत झाले अजून इथून पुढे बी होतील येता काळात. तर अशी पहिली अशी अडचण आहे का आता दादा बोलले आणि नाना बी बोलले आणि अजून सर बी बोलले. तर ते असे काम आहे कधी भूमिगत गटर आता ते फायनल होतच आले. पण साईडनं जे पाण्याच्या जे छोट्याले गटर राहतील त्या भूमिगत गटरी करून मध्ये कॉन्क्रीट रस्ता करून एवढे काम जे झाले म्हणजे एका काळात झाले पाहिजेत. आणि घरोघरी शौचालय झाले पाहिजेत, घरोघरी नळ आले पाहिजेत. आणि सर्वात चांगलं एक विषय सांगतो, लेडीज साठी एक शौचालय बांधलंय पण ते शौचालय चालू व्हायच्या पहिले त्याचे दरवाजे गायब झाले, तिथं लाईट नाही. आणि जो उतार आहे तो शौचालयापर्यंत जो उतार आहे तो बी रस्ता कॉन्क्रीट करणं झालं पाहिजे. आणि दुसरी अडचण अशी आहे का दुसरी अशी अडचण आहे
10 ते 15 घराचे इथं जे रहिवासी आहे नागरिक आहे पवनसूत नगरचे त्यांची घरपट्टी चालू झाली नाही, तेवढे कामं झाले पाहिजे. आणि तिसरी अडचण अशी का बहुतेक जणांची अजून पवनसूत नगर नागरिकांना अजून घरकुल आले नाही, ते घरकुल बी याच्या काळात आले पाहिजे. आणि एक अशी अडचण सांगतो मी, जे तुम्ही आम्ही सर्व इथं बसलो या मंदिराचा परिसर आहे, आता दादा बोललेच आहे, जो समाज मंदिर ते आलं पाहिजे आणि आलंच पाहिजे. त्याच्या पहिले मी एक मंदिराची सुधारणा मला सांगायची तुम्हाला, की जे तुम्ही आजूबाजून बसले समोर आहे पाठीमाग मंदिराच्या पाठीमागची जी बाजू आहे याचं नव्याने काम झालं पाहिजे. जे जे याचं जाळीचं वॉलकाम पाहिजे ते काढून आणि खाली भिंत टाकून ते मंदिर ते प्युअर ब्लॉकच्या लेवलनी भिंत बांधली पाहिजे. संरक्षण भिंत बांधून त्याच्यावरती तुम्ही जाळीचं वॉल कंपाऊंड करून 7 फूट उंची ती करून द्या. हा, हे माझ्या वती आणि पवनसूत नगरच्या नागरिकच्या वतीने मी तुम्हाला ही विनंती सांगतो. आणि आपल्या तालुक्याचे आणि सर्वांच्या मनात घर करून बसणारे लाडके आमदार, तर माझ्या वतीनं आणि पवनसूत नगरच्या वतीने त्यांना मला एक शब्द सांगायचा आहे. जसं तुम्ही म्हणता, आता दादा बोललेच आहे का इथं जो समाज मंदिर बांधायचं आहे तर समाज मंदिरही झालं पाहिजे आणि इथं आम्हाला एक सभा मंडपही झाला पाहिजे, जेणेकरून आम्ही इथं सर्व बसलोय तर एक सभा मंडप झाला पाहिजे. आणि सभा मंडप व्हायचं कारण असं का जे आमचे नागरिक आहे पवनसूत नगरचे नागरिक आहे, कोणाच्या घरी लग्नाचा कार्यक्रम निघाला तर ते आमचे 15-20 हजार रुपये त्या सभा मंडप झाल्यामुळे ते वाचणार आहे. ज्यांना 1500 टाकायचे तर त्याचे 15,000 वाचणार आहे. जो ज्याच्या आपात 20 टाकणार तर त्याचे 20,000 वाचणार आहे. तर हे माझ्या वतीने पवनसूत नगरच्या नागरिकाच्या वतीनं एवढी विनंती काकांना आहे. आणि येत्या 2 तारखेला आता बोललोय मी, नाना बोलले, तात्या बोलले, ताता बोलले, तर येत्या 2 तारखेला अजून एकदा विनंती करून सांगतो मी माझ्या वतीने आणि पवनसूत नगरच्या नागरिकांना आव्हान देतो, सांगतो का येत्या 2 तारखेला इंजिनियर डॉक्टर गायकवाड साहेब आणि दळवी अशोक भाऊजी, शीतलताई मोरे यांना माझ्या वतीने तुम्हाला सर्वांना सांगतो, यांना प्रचंड मताने विजय करून द्यायचं, राहिलेले काम करून घ्यायचे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद संजू भाऊ. जे काही कामं राहिले ते निश्चित पूर्ण होतील. काल या ठिकाणी विरोधी पक्षाचे जे काही उमेदवार होते तर 2 मिनिटं फक्त, तर त्यांनी जो काही उल्लेख केला की एक फ्लेवर ब्लॉक आम्ही बसवले आणि जे काही गटारीचं काम, भुयारी गटारीचं काम हे आम्ही केलं. आता नाना त्यांच्या भाषणात सांगतील हे कामं कोणी केले आणि त्यासाठी पाठपुरावा कोणी केला आणि जे राहिलेले कामं आहेत ते निश्चित पूर्ण होतील यात शंका नाही. परंतु तुमची जबाबदारी जास्त आहे की तुम्ही सर्वांनी एकजुटीने एक विचाराने सर्वांनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे. या ठिकाणी मी भास्कर नानांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. येत्या 2 डिसेंबरला पिंपळगाव शहरातील आपली पिंपळगाव नगर परिषद तिची निवडणूक संपन्न होत आहे. या निवडणुकीसाठी आपल्या राज्याचे
उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि तालुक्याचे आमदार दिलीपरावजी बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण 26 उमेदवार उभे केलेले आहेत. 25 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष. आता नगराध्यक्ष तुम्ही ज्यावेळेस या पुलावरनं पिंपळगाव जात असाल तेव्हा तुम्हाला माहिती आहे की डाव्या बाजूला जे शेती आहे ती गायकवाड साहेबांची. गायकवाड साहेबांचा जन्म पिंपळगावात झाला, शिक्षण पिंपळगावात झालं, नोकरी केली, शेवटच्या 10 वर्षात पिंपळगावात नोकरी केली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. असं एक सुसंस्कृत उच्च शिक्षित उमेदवार आपण उभे केलेले आहेत. आणि या वार्डामधले आपल्याला माहिती आहे अशोक मामा दळवी, मागच्या वेळी त्यांच्या धर्मपत्नी ह्या मेंबर होत्या आणि बाळाभाऊ हे पण मेंबर होते आणि प्रतिभा पण बनकर मेंबर होती. आणि बाळाभाऊ ज्यावेळेस उपसरपंच झाले त्यावेळेस बाळाभाऊनी पहिली मागणी सांगितली मला की नाना, पवन सूतनगर मध्ये लोकांना पाणी मिळत नाही. बाळाचा आग्रह, प्रतिभाचा आग्रह आणि मग तत्काळ पाईपलाईनचा निर्णय घेतला आणि पाणी दिलं. इतकं प्रेशर होतं काकाजी की कॉक लावले ते कॉक निघून जायचे, एवढं प्रेशर. बरोबर आहे ना? पाणी मिळतं ना? हा, इतकं प्रेशरनी पाणी त्यांना मिळतं. म्हणजे पहिला तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवला. त्यानंतर तुम्ही बाळाभाऊ ताईंना सांगितलं की आम्हाला इथं पेवर ब्लॉक पाहिजे, हे पेवर ब्लॉक दिले. तुम्ही हायमार्टची मागणी केली, ती पण आम्ही दिली. आणि नंतर तुम्ही सांगितलं की आमच्या घरी कोणी जर पेशंट असेल तर रिक्षा येत नाही, अँब्युलन्स येत नाही, म्हणून आम्हाला तसे 22 महिने काम करायला मिळालं. वास्तविक निवडणूक असते ती 5 वर्षाची, पण तो 22 महिन्यानंतर नगर परिषद झाल्यामुळे आमचं काम तिथं थांबलं. परंतु आम्ही ज्या काही मंजुरी दिल्या होत्या या जिल्ह्यामध्ये, या गावामध्ये जवळजवळ 22 महिन्यामध्ये 200 काम मंजूर केले, पूर्ण केले. आता एक काम राहिलं होतं की ती पाईप टाकायचे आणि त्याच्यावर पेवर ब्लॉक टाकायचे. तर काल कोणतरी बोललं, शेडे भाऊ तुझं वय काय, तू बोलतो काय? तुझं जेवढं वय आहे ना तेवढं काल मी ग्रामपंचायत काढलेला आहे. अगोदर माहिती घ्यायची, याचं इस्टिमेट कोणी केलं, याची मंजुरी कोणी केली, याची वर्क ऑर्डर कोणाला दिली आणि काम कोणी केलं. खोटं सांगून मतं नाही मिळत. आणि या लोकांना माहित आहे. मी 2-3 वेळा आलो, बाळाभाऊ यायचे, बनकर सर यायचे, विकी यायचा, विशाल यायचा, युवराज यायचा. आणि त्यावेळेस लोकांना माहिती आहे काम कोणी केलंय. म्हणून त्या गोष्टीकडे काही सरतलाही सिरियस घ्यायचं नाही. आपण काम करत राहायला पाहिजे, आपला विकास करायचा. विकास करत असताना सगळेच प्रश्न काही सुटत नाही. कारण एक प्रश्न मिटवला का दुसरा प्रश्न निर्माण होतो, दुसरा मिटवला का तिसरा निर्माण होतो. हे करत असताना दादा हे जे आहे ना समोरचा हॉल, हा हॉल त्या काळात मी बांधून दिला होता. ठीक आहे, त्याची निगा राखली नाही गेली तो भाग वेगळा. परंतु भविष्यामध्ये इथे जे काय मागण्या आहे तुमच्या, आता मी त्या दिवशी पाहिलं, म्हणजे इतकी बारीक बोर होती, पण पाईप टाकल्यानंतर म्हणजे छोटा जेसीबी पण मध्ये जायला लागला, ट्रॅक्टर मध्ये जायला लागला. पवन आहे का इथं? पवन राहिलेलं काम आणि त्या शौचालयाला जायचा पायऱ्या आणि लाईटचं मी सांगून देतो. कारण संजय वाघ त्यांनी बोलता बोलता इतक्या समस्या मांडल्या का मी आवाज झालो गणेश, की आनंद मला एवढा झाला की एका आदिवासी वस्तीमधील एक तरुण पुढे येतो आणि तो स्पष्टपणे भूमिका मांडतो की आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, आम्हाला हे मिळालं पाहिजे. मी संजयला सांगू इच्छितो
आम्ही सगळं देऊ. परंतु हे केव्हा, जेव्हा नगराध्यक्ष गायकवाड साहेब बसतील, शीतलताई नगरसेविका होतील, अशोक मामा नगरसेवक होतील आणि सगळे निवडून येतील, तेव्हा हे तुमचे प्रश्न मार्गी लागणार आहे. आणि ते जर मार्गी लावायचं असेल तर तुम्हाला घड्याळालाच मतदान करावं लागेल. ही विनंती करायला मी तुमच्या समोर उभा आहे. कारण शेवटी गाव मोठं आहे. ग्रामपंचायतीला मर्यादा होत्या म्हणून नगर परिषद करून आणली. आपण तिचं सर्वांनी स्वागत केलं. घरकुलाचा प्रश्न मांडला, शौचालयाचा प्रश्न मांडला. पूर्वी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे घरकुल व्हायचं त्याला 1,35,000 रुपये मिळायचे. आता नगर परिषद झाल्यानंतर घरकुलाला तर 2.5 लाख रुपये मिळणार आहे. अरे पाहिजे तेवढे घरकुल द्यायला काकाची भक्कम आहे. तुम्ही काळजी करायचं काम नाही. तुम्हाला घरकुलं मिळतील. महिलांसाठी एक चांगल्या पद्धतीचे 1 नाही 2 शौचालय बनवू आणि मंदिराचा प्रश्न सांगितलाय तो सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. परंतु हे सगळं करण्यासाठी आपल्याला अजितदादा पवार आहे. आता त्यांनी मागच्या वर्षी सगळ्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये टाकलेले वर्षापासून येत आहे. येतं ना 1,500 रुपये? येतं का नाही? हातवर करा ना. हा, मग तुमचेच लाडके भाऊ परवा पिंपळगावला येणार आहे. अजितदादा सभा घेणार आहे ते. आणि मग लाडक्या भावाला बघायला ज्यांनी तुम्हाला 1,500 रुपये तुमच्या अकाउंटवर टाकले ते तुम्हाला विनंती करायला येणार आहे की ही नगर परिषद आमदार दिलीप काकाच्या मार्गदर्शनाखाली सगळे निवडून द्या. त्यांचं रोखठोक बोलणं राहतं. तुम्ही निवडून द्या, निधी द्या. म्हणून आपण या वार्डामधले जेवढे 3 उमेदवार आहे ते 2 आणि गायकवाड साहेब यांना जास्त मताने निवडून द्या. आणि आता कारण आता बघा 8 वाजत आले. काकाजींना बोलायचं आहे. त्याच्यानंतर इस्लामपुरात सभा आहे, त्याच्यानंतर मोहल्ल्यात सभा आहे. म्हणून मी शेवटचं आव्हान करेन की घड्या निशाणी बघा आणि आम्हाला सर्वांना नगर परिषदेचे कामकाज करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी एवढी मी आग्रहाची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीप काका बनकर हे आपल्याला मार्गदर्शन करतील. पिंपळगाव बसवंत नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या 2 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनियर शरदजी गायकवाड साहेब, या ठिकाणी ज्यांनी आताच मनोगत व्यक्त केलं, ज्यांनी या ग्रामपालिकेमध्ये सातत्याने 30-35 वर्ष आपण काम केले, असे या पॅनलचे प्रमुख भास्कर नाना, या ठिकाणी उपस्थित असलेले बाळू नाना, या कार्यक्रमाचे अध्यक्ष भानुदासजी वाघ, सुरेशदादा असतील, काका मेंगाने, गणेश बनकर, रामराव बनकर, त्याच पद्धतीने या ठिकाणी दिलीप नाना आहेत. या आपले दोन्ही उमेदवार अशोकराव दळवी असेल किंवा शीतलजी मोरे, या ठिकाणी उपस्थित असणारे साहेबराप्पा डेरे, बाळा मोरे, अजिंक्य मोरे, सागर खापरे, दत्तू देवकर, आप्पा मेंगाने, छोटू तात्या, कांता बनकर, सुदामाप्पा मोरे, हरीफ पैकाजी, कौस्तुभ तळेकर, रघुनाथजी घुले, सोमनाथ तात्या मोरे, विशालजी मोरे, संजय हंडोरे, श्यामराव बनकर, सतीश मोरे, संदीप मोरे, उपस्थित असणारे सर्वच या भागातील माझ्या बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी प्रास्ताविक करत असताना रामराव बनकरांनी सरांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. दिलीप नानांचं मनोगत झालं, सुरेशदादा या ठिकाणी बोलले. खऱ्या अर्थाने संजय वाघनी ज्या काही सूचना केल्या, एक आदिवासी समाजामधील तरुण मुलगा या ठिकाणी येऊन आपल्या या पवनसुत नगरमध्ये काय काय गोष्टी झाल्या पाहिजे या गोष्टी मनमोकळेपणाने त्या ठिकाणी सांगितल्या. आपण या ठिकाणी काम करत असताना नानांनी सुद्धा सांगितलं की ज्या गोष्टी आपण केल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या सर्वांना ज्ञात आहेत.
पाण्याचा जो प्रश्न होता, पण पाणी योजना मंजूर केल्यानंतर पिंपळगावला मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध झालं. पहिल्या 2004 ते 2009 मध्ये आपण 14,84 रुपयाची योजना आणली. दुसरे 19 ते 24 मध्ये आपण 36 कोटी रुपयाची पाणी योजना आणली. तिचं काम पूर्णत्वास होण्यासाठी त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. आणि म्हणून पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटला. खरं तर या भागात येत असताना इथं काका मेंगाने ते आहेत किंवा दत्तू देवकर सर्वांना जवळचा रस्ता, तो रिलायन्स पासून आपल्याला या ठिकाणी बेडमध्ये यायचं आहे. बेडमधून सर्वांना रानमळ्यात जाण्यासाठी किंवा नारायणटेकडे जाण्यासाठी हा पूल नव्हता. या पुलाचं काम आपण पाराशरी नदीवर पूल त्या ठिकाणी बांधला. 3.5 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी बेड रस्त्यावर पूल बांधला, नारायणटेकडीवर पूल बांधला. त्यामुळं दळणवळणाची साधनं डायरेक्ट दावतवाडीपासून त्या ठिकाणी सुरुवात होती. कारसूळ जायचा, नारायणटेंबी आणि बेडमधून त्या ठिकाणी रिलायन्सकडं निघून जातात. असे मोठे मोठे कामं होते, रस्ते होते. या ठिकाणी समोर संरक्षण भिंतीचं काम होतं, त्या ठिकाणी त्या भिंती बांधल्या. अनेक कामं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले असतील, विधानसभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले. अजूनही कामं काही अपूर्ण आहेत. निश्चितच भविष्य काळामध्ये आपल्याला पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण पिंपळगावची असेल, ओझरची असेल त्या ठिकाणी लढतो. आणि सर्वांना समविचारी या ठिकाणी असतील. आपण तानाजी तात्या असतील, नाना असतील, दिलीप नाना या ठिकाणी आहेत, विश्वासराव मेंबर असतील, बाळू नाना असतील, सुरेश दादा, सोनशेठ, सर्वांना बरोबर घेऊन या गावातील जे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जे म्हणून आपण 25 उमेदवार त्या ठिकाणी दिलेत. एक नगराध्यक्ष पदाचा 26 उमेदवार त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि यांच्या माध्यमातून या गावाची सेवा करण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून त्या ठिकाणी द्यावी लागेल. आतापर्यंत पवनसुत नगर असेल सातत्याने सहकार्यच केलं. आता तर नाना मला असं वाटतं सर्वच ग्रुप या ठिकाणी एकत्र झाल्यामुळं कुठल्या प्रकारचे मध्ये दत्तूला सागरला त्या ठिकाणी विचारतो काही प्रॉब्लेम येईल का म्हणे. आता कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. मुश्किल 10-5 मतं जर इकडे तिकडे गेले तर तेवढेच फक्त त्या ठिकाणी संजय ते पण जाणार नाही. अशा पद्धतीने आपण सर्व कार्यकर्त्यांना, महिला भगिनींनी त्या ठिकाणी सांगितले पाहिजे जे तुमचे कामं असतील निश्चितपणे पुढच्या काळामध्ये पूर्ण करण्यासाठी. दादा समाज मंदिर बोलले, पण दादा त्यांना समाज मंडपाची गरज आहे. म्हणजे त्यांचं लग्न कार्य होण्यासाठी, छोटे मोठे कार्यक्रम करण्यासाठी ही जागा पण त्या ठिकाणी आहे. त्या दृष्टिकोनातून नगर परिषदेला कोट्यावधी रुपयाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. आणि माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सर्व जेवढ्या महिला भगिनी असेल त्यांना मोठ्या प्रमाणावर आपण या निफाड तालुक्यामध्ये 1 लाख फंड त्या ठिकाणी भरून त्यांना तेवढी मदत त्या ठिकाणी झाली. काहींच्या फक्त नंतरच्या त्रुटीमध्ये काहींकडे 4 व्हीलर असतील त्यांनी पण त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळात फॉर्म भरून दिले होते. काही इन्कम टॅक्स भरणारे होते, काही पेन्शन मिळत होते, त्यांचे फॉर्म त्या ठिकाणी कमी झाले. परंतु जे आदिवासी असतील, दलित असतील, अल्पसंख्याक असतील, ज्या भगिनींना अतिशय हातावर आहे, ज्यांना कुठल्या प्रकारचं उत्पन्न त्या ठिकाणी मिळत नाही, त्यांना कायमस्वरूपी ही योजना त्या ठिकाणी सुरू राहणार आहे. त्या दृष्टिकोनातून महायुती सरकारच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम आपण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आताच गेल्या 3 दिवसापासून सुरेश दादा आपली सर्वांची चर्चा नानाही सकाळी म्हणत होते. खरं तर मतदानाला प्रचार करण्यासाठी 1 दिवस त्या ठिकाणी वाढला. आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी दररोज 6 सभा त्या ठिकाणी घेतात. परंतु कालपासून मी सातत्याने त्यांना फोन करत असताना त्यांनी त्या दिवशी साताऱ्याला शेवटच्या सभा त्या ठिकाणी घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर ओझरला येणार, ओझरून भगूरची सभा, 6वी सभा त्या ठिकाणी करणार, 7वी सभा ओझरची, 8वी सभा शेवटची कधी पिंपळगावला या ठिकाणी अजितदादा येऊन ती सभा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्या सभेसाठी सुद्धा मोठ्या संख्येने आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. एकच वादा अजितदादा या उक्तीप्रमाणे दादांच्या मनामध्ये जे असेल ते बोलून जातात. ती कधीच कोणाची तमा त्या ठिकाणी बाळगत नाही. जो चांगलं काम करणार असेल त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकतात. तो चुकीचं काम करत असेल त्या ठिकाणी ते बोलून दाखवतात. आणि निश्चित त्या कामामध्ये दुरुस्ती होण्यासाठी आपल्याला सोमवारी 8 वाजता बँक स्ट्रीटला त्या ठिकाणी मर्चंट बँकेच्या समोर ती सभा आपण ठेवलेली. त्या सभेसाठी सुद्धा मोठ्या संख्येने संपूर्ण गावातून आणि त्या पद्धतीने आपल्याला नियोजन त्या ठिकाणी करावं लागेल. ओझरची सभा संपल्यानंतर जे आपले प्रमुख वक्ते असतील सर्वांचे भाषणं सुद्धा त्या ठिकाणी अगोदर होतील. आल्यानंतर त्यांच्याशी मी जवळजवळ 5:30 वाजता आता बोललो
तर त्या ठिकाणी भाषण संपल्यानंतर फोन करून दिला. मी आल्यानंतर फक्त 5 मिनिट तू काय ओळख करून दे, तेवढं बोल आणि नंतर माझ्या ताब्यामध्ये माईक देऊन टाक. जे काही मला बोलायचं असेल त्या नगरपालिकेच्या संदर्भात शासनाच्या माध्यमातून तुम्हाला जे जे काही पाहिजे असेल निश्चित देण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो तर दादा येतील, त्यांचं भाषण त्या ठिकाणी होईल. तर येत्या 2 तारखेला आपण या निवडणुकीमध्ये जे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, इंजिनियर शरदजी गायकवाड साहेब, त्याच पद्धतीने दोन्ही उमेदवार अशोकराव दळवी असतील किंवा शीतल विशाल मोरे असतील, यांना प्रचंड मताने, कारण 5 नंबरचा वाडा हा अतिशय महत्वाचा आहे आणि या वाडामध्ये खूप मोठा लीड सातत्याने त्या ठिकाणी पडतो. गेल्या 25-30 वर्षापासून मी पण समाजकारण राजकारण करत असताना अतिशय चांगले माणसं या वाडामध्ये त्या ठिकाणी आहेत. कधीच ती पाठीमागं आपल्याला बघू देत नाही. आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो आणि येत्या 2 तारखेला या तिन्ही उमेदवारांना या वार्डामधल्या म्हणजे दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे यांना प्रचंड मताने निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.